आणि यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकार परिषद घेत आहेत, पाहूया। संजय राऊत म्हटले की काँग्रेसचे नेते तिथल्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालतील, ती जागा आमचीच आहे, दौऱ्यावरही आहे। काय परिस्थिती आहे, काय स्टेटस आहे? ते चाचपून बघायला गेलेले आहेत की तिथं खरंच अवस्था काय। त्याच्यामुळे परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मीटिंग झाली, त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितले की सांगलीमध्ये काही विदर्भ नाही आहे, विदर्भात आम्ही लाट तयार केली, तुमच्या जो उमेदवारही नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे, पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका, त्याचे परिणाम त्या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत। पण आज भिवंडीमध्येही शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला, सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला, हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू। आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे, हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू। मग याच्यात का मग मैत्रीपूर्ण लढती होणार की काय होणार? मी आता हायकमांडला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, पण ही जी आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यामध्ये रोष होणारं स्वाभाविक आहे। आखरी या पद्धतीचं होता कामा नये। महायुतीत तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण 2 जागेचा जो विषय होता, मुंबईतल्या 1 जागेचा इश्यू होता, पण त्याला सामोपचाराने सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वनवे करायचं हे कोणालाच मान्य होणार। त्यांनी जागा जाहीर केल्यानंतर ते म्हणतात की आता तुम्ही तिथल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी समजून सांगा। मी सांगितलं विदर्भातला त्यांना उदाहरण मुद्दाहून दिलं की विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं, कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे, काँग्रेसचा गड राहिलेला आहे, आणि विदर्भामध्ये आता पहिल्या 5 टप्प्यामध्येही आम्ही जिंकूच, आणि ज्या अजून 5 जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत। पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे, आणि ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही। आखरी बीजेपीला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत, आणि या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचा स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे, आणि ते अजूनही वेळ गेलेला नाही आहे, अजूनही वेळ गेलेला नाही आहे, त्यांनी अजूनही त्याच्यावर विचार करावा, ही भूमिका आहे। आम्ही हायकमांडकडे हा सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे। उभाठाचे नेते भास्कर जाधव काल म्हटले की सांगलीच्या एका जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रात परिणाम भोगावे लागू शकतात, थेट इशारा काँग्रेसला होता। आम्ही सांगितलंय ना, त्यांनी नंतर सांगितलं, मी त्यांच्या नेत्यांच्या समोर पहिले सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ही भूमिका त्यांनी समजून घेतली पाहिजे, असंच आहे। आम्हाला काय इशारा देण्याचा आहे, कोणाला इशारा काँग्रेसवाले कोणाचा समजतात नाही, आम्ही जनतेचाच फक्त इशारा समजतो, जनतेचा कौल आम्हाला माहिती आहे। पण या पद्धतीनं होत असेल तर अजिबात आम्ही खपवून घेणार नाही, कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत। तुमचे नेते कदम वगैरे प्रचाराला जाणार नाही, बाहेरही पडणार नाही, मी काय करायचं हायकमांडचा निर्णय आल्यानंतरच निर्णय घेऊ। पण अशा पद्धतीने वारंवार का होता, कारण काँग्रेस एवढा मोठा पक्ष असताना सोबत तुमच्या राहायला पाहिजे, महाविकास आघाडीचा धर्म तुम्ही पाळत असताना ते पाळत नाहीये, त्याचा परिणाम काँग्रेसला होणार आहे। आम्ही सांगितलंय परिणाम आम्हाला होणार नाही, जनता आमच्या बरोबर आहे, त्याच्यामुळे परिणाम आम्हाला होणार नाही, पण मूळ प्रश्न आहे की भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्रित आलो, असं वागू नये एवढंच आमचं म्हणणं आहे। कुठेतरी भाजपलाच मदत होता या सगळ्या प्रकरणात? मी आज त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही। तो विदर्भात काय स्थिती आहे, तुम्ही प्रचार करताय, राहुल गांधींची सभा आहे, कुठे कुठे सभा आहे? विदर्भातल्या 10 जागा महाविकास आघाडी जिंकेल, त्या पद्धतीचं सगळीकडे वातावरण आहे, आणि त्या पद्धतीचं अकोल्याला मी काल होतो, अकोल्यालाही आम्ही बाळासाहेबांना आंबेडकर साहेबांना जे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं की देशाची संविधानिक आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण सोबत या, अजूनही काही बिघडलेलं नाही। विड्रॉल अकोल्याचं सेकंड फेजचे विड्रॉल व्हायच्या पहिलेपर्यंत आपण मला निर्णय द्या, आणि ते म्हणत होते की नाना पटोलेला अधिकार नाही। मी सांगितलं मी माझा अधिकार वापरणार, आता तुम्हाला जे तुम्ही निर्णय सांगाल त्या निर्णयाच्या 2 जागेचं त्यांचं आमच्याकडून अपेक्षा होत्या, त्या निर्णय घेण्याची मी त्यांना सांगितलेलं आहे, पण मतविभाजन करू नका असं अर्थहाक मी काल अकोल्याच्या भूमीवरून करून आलेलो। काय वाटते, प्रकाश आंबेडकर तुमच्या अर्धा हाकला हाक देईल का? कारण की त्यांनी बघा ते मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की आम्हीच त्यांच्या दूर जातो आहे, आमची वास्तविकता 3 होती, वास्तविकता मी काल सांगून आलेलो, आणि त्याच्यामुळे संविधान आणि लोकशाहीलाच आज धोका निर्माण झालेला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये वतन विभाजन अजिबात आम्ही होऊ देणार नाही, आमचा पूर्ण प्रयत्न त्याच्यामध्ये आहे, आणि म्हणून मी काल अकोल्यामध्ये हे सांगून आलेलो। अकोल्यात भाषण देताना तुमचं थोडंसं हे झालेलं होतं, त्याच्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलेली, नाना पटोलेंनी मतं मिळवण्यासाठी गिधाडी प्रवृत्तीनं वागू नये, जे बघा वक्तव्य होतं।
अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं काय केलं त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे तसं होता कामा नये हे जाणीव करून दिलेली आहे. बस एवढंच केलेलं आहे. त्यांच्याबद्दल मला वक्तव्य करायचं नाही. बावनकुळेबद्दल तर मी काहीच बोलत नाही. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचा इतिहास आहे म्हणून तसा इतिहास दोहरवू नका एवढाच इशारा दिलेला आहे. संजय धोत्रे आमचे चांगले मित्र आहेत, असं होता कामा नये. एवढीच काळजी आम्हाला आहे त्यांची. पण तुम्हाला असं वाटतंय मनशंका की असं अहो आता इतिहास आहे भाजपचा, त्यामुळे हे काही लपलेलं थोडी आहे. ज्यांचा इतिहास त्या पद्धतीचा असेल ते होता कामा नये एवढीच जाणीव करून आम्ही दिलेली आहे. वंचित सोबत चर्चेचा मार्ग अजूनही चान्सेस आहे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही कुठेही अजून त्याच्यामध्ये मागं टळलेलो नाही. आज अकोल्यातला उमेदवार आमचा जिंकून येतोय त्या पद्धतीचं वातावरण तिथं आहे. ते म्हणायचे ना बाळासाहेब की मला हरवायसाठी उमेदवार उभे ठेवतात. आता यावेळेस आम्ही आमचा कॅन्डिडेट जिंकायसाठी उभा ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आहे. नानाभाऊ, ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एक प्रस्ताव दिला 7 ठिकाणी आम्ही मला आता ते कुठेतरी तुमचा पाठिंबा मिळवण्यासाठी असे खेळ खेळतात. मी त्यांच्याबद्दल काही नाही. ते मोठे व्यक्ती आहेत. त्यांच्या प्रकाश आंबेडकर साहेबाबद्दल मी काहीच बोलणार नाही. पण जो काल ते म्हणत होते नानाला अधिकार नाही आहे, ज्याला अधिकार नाही मी त्यांच्याशी बोलणार नाही, मी त्यांना सांगितलं माझा अधिकार काय आहे. काल त्यांच्याच भूमीवर जाऊन सांगून आलो. त्यामुळे आता माझा अधिकार मी त्यांना सांगितला. दिल्लीला जायची गरज नाही आहे. महाराष्ट्रातच आपण प्रकाशराव आणि आम्ही या ठिकाणी हा प्रश्न सोडवू. तुमची प्रताडणा केली त्यांनी एवढी, त्याच्यानंतर मला माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही हे माझ्यासाठी महत्त्वाची आहे. मी पण मागासवर्गीय आहे, मी पण ओबीसीचा माणूस आहे. काय असेल त्यांच्या चुका झाल्या असतील असं मान्य करू, पण माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान आणि लोकशाही नाना पटोलेसाठी महत्त्वाची आहे. एक नाही 2 प्रधानमंत्री काँग्रेसचे शहीद झालेत, या देशासाठी झाले, देशाच्या संविधानासाठी झालेत. त्या पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे आज माझ्या नेत्यांचा, राहुल गांधींचा, सोनिया गांधींचा, प्रियंका गांधीचा अपमान धडधडीत बीजेपी करतात. पण आजही आमचे गांधी परिवारातली लोक देशासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांना भूमिका सांगतात आहेत. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. स्वतःच्या मान अपमानापेक्षा देश मोठा असतो, ही भूमिका आमची आहे आणि ती भूमिका काल मी अकोल्यात मांडलेली आहे. भाऊ, साताऱ्याच्या जागेविषयी अजूनही काय ना पृथ्वीराज चव्हाण लढतील अशी शक्यता आहे. कोणता पक्ष? आम्हाला त्याच्यावरची चर्चा करायची. जी चर्चा आमच्यात नाही आहे तर ती काय, ती जागा आम्ही शरद पवार साहेबांना दिली आहे. त्यांनी काय निर्णय करायचा तो करावा. आनंदराज आंबेडकरांसंदर्भात अमरावतीत जे झालं, म्हणजे त्यांनी अर्ज टाकला आता परत, कारण प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा देण्याचा कुठलाही शब्द हे नाही केलं. त्यांचाही फोन काल आमच्या काही लोकांना आलेला आहे. ते समजा आता हे पुढचं 7 तारखेनंतर हा सगळं मग आपण काय करायचं ते करू. थँक्यू. तेव्हा सांगलीमध्ये संजय राऊत हे चाचपणी करण्यासाठी गेलेले आहेत असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच त्यांनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर मोठा माणूस आहे, मी त्यांच्यावर टीका करणार नाही असं देखील नाना पटोले यांनी सांगितलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.